पाणी आमच्याकडे येत नाही। पाण्याचा विषय आमच्याकडे भरपूर महिन्यापासून आहे असा, पाणी अद्याप आम्हाला येत नाही। पाणी का येत नाही आम्हाला माहित नाही, पण पाणी येत नाही। आम्ही विकतचं पाणी आणतोय, 4 हंड 2 हंड पाणी मिळतंय। आमच्या घरात 10 माणसं आहे, तिथे ते 4 हंड्यानं आम्ही पाण्याचं काय करायचं? किती महिने असं काढायचं पाणी? आम्हाला पाणी अद्याप येत नाही। काय पाण्याचं ते आमचा प्रश्न सोडवा। नवी मुंबई शहरामध्ये वारंवार जे आहे ते पाण्याचा प्रश्न कुठेतरी निर्माण होतो आहे। नवी मुंबई शहराचं जे स्वतःचं मालकी हक्काचं जे धरण आहे, तरी सुद्धा नागरिकांना वारंवार जे आहे त्या समस्यांना तोंडी जावं लागतं आहे। आणि विशेष करून महिलांना किंवा गृहिणींना जो त्रास होतोय त्या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी गृहिणी आहेत। नेमकं त्यांचं काय मत आहे, पाणी येत नाही यावर त्यांना काय काय समस्यांना समोर जावं लागतंय, त्याविषयी आपण त्यांच्याशी बातचीत करूया। मॅडम, काय सांगाल, नवी मुंबई शहरामध्ये पाण्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये जी तुटवडा जो आहे तो निर्माण होतोय आणि नेमका काय गृहिणींना त्रास जो आहे ते? सर्वप्रथम आम्हाला असं वाटतं की जे मोरबे धरण हे आपल्या नवी मुंबईच्या मालकी हक्काचं असताना आम्हा नागरिकांना ज्या समस्या निर्माण होत आहेत त्या समस्या निर्माण नाही झाल्या पाहिजे। कारण आम्ही त्याचं बिल पे करत असतो आणि ते वेळेवरती बिल पे करतो आणि मालकी हक्काचं धरण असताना कुठेतरी त्या वर्षभर पाणी पुरेल असं त्यांनी अगोदरच आराखडा तयार केला पाहिजे आणि नागरिकांना पुरेसं पाणी दिलं पाहिजे। पाणी हे जीवन असल्यामुळे नागरिकांना आणि आम्हा महिलांना पाण्याचा खूप जास्त त्रास होतो। मुलांना शाळेत सोडवायचं असतं, घेऊन जायचं असतं, आणायचं असतं आणि पाण्याशिवाय कुठलीच कामं होत नसल्यामुळे पाण्याशिवाय महिलांचं जीवनच नाही असं म्हटलं तरी चालेल। आणि पाणी जे आता पाण्याचा जो तुटवडा निर्माण झालेला आहे त्यामागचं कारण असं हे पण असू शकतं की खूप ठिकाणी आम्ही ऐकतोय की पाण्याची चोरी होते, तर त्याकडेही पालिका प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे की पाण्याची चोरी नाही झाली पाहिजे किंवा ते चोरलेलं पाणी जातं कुठे हे त्यांनी बघितलं पाहिजे। ज्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स तयार होतात त्याच्यावरतीही पाण्याचा एक कुठेतरी त्यांनी कंट्रोल केला पाहिजे की नागरिकांना पाण्याचा त्रास होणार नाही। त्यामुळे बऱ्याच नागरिकांना असं म्हणणं आहे की विकत घेऊन जे पाणी जे घेतलं जातंय त्यामुळे भरपूर समस्या, आर्थिक समस्या जी निर्माण होते, त्याबद्दल काय? हे तर खरंच आहे की पिण्याचं तरी पाणी सगळेच जण आजकाल म्हणजे जसा तुटवडा पाण्याचा सुरू झालेला आहे तसं पिण्याचं पाणी खूप नागरिक विकतच घेत आहेत आणि त्याचा परिणाम त्यांच्या बजेटवरती जे महिन्याचा पगार येतो त्याच्यामध्ये घर चालवणं आणि ह्या सगळ्या ऍडिशनल गोष्टी ऍड होणं त्याच्यामध्ये खूप फरक पडतो गृहिणींना तरी। कारण पगार असतो तेवढाच असतो, पण वाढलेली महागाई आणि आता परत हे पाण्याची समस्या याच्यात खूप महिलांना काटकसरीने वागावं लागतं। काय वाटतं नेमकी चुकी कोणाची, पालिकेची, नगरसेवकांची, सरकारची का कोणाची? नेमकी चुकी कोणाची? मी नगरसेवकांची म्हणणार नाही, कारण नगरसेवक 5 वर्ष झाले रिटायर आहेत। पालिका प्रशासन आहे, प्रशासनाची ही चुकी आहे आणि प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे। पाण्याचं ऑडिट आपल्याकडे होत नाही, ते पाण्याचं ऑडिट त्यांनी केलं पाहिजे आणि जे मोठ्या मोठ्या बिल्डिंग तयार होत आहेत त्या बिल्डिंगला मात्र पाणी देताना त्यांनी एक कॅपॅसिटी म्हणजे एक मर्यादा आखून दिली पाहिजे की एवढं पाणीच यांना मिळणार। आणि ज्या काही चोऱ्या होत आहेत पाण्याच्या त्या चोऱ्याकडेही कुठेतरी कुणाचा तरी हात असल्याशिवाय ते पाणी चोरीला होत नाही, त्याकडेही पालिका प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे। पालिका प्रशासनाने पाणी जे कमी मिळतंय त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं नवी मुंबईची जनता जी आहे ती प्रश्न विचारत आहे।